नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सुंदर अशा साड्या तर डेफिनेटली आपण नेसणारच असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला रेडीमेड ब्लाऊजची तर खूपच मदत होते. कारण साड्यांचे ऑप्शन तर आपल्याकडे भरपूर असतात, पण साडी जरी रेडी असली तरी ब्लाऊज कुठे पटकन रेडी होतं. तर आज असेच सुंदर ब्लाऊज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हे स्वस्तात मस्त असे ब्लाऊज असणार आहेत मिशोवरून घेतलेले. आणि जे मी ब्लाऊज आज मी तुम्हाला दाखवणार आहे ना, त्यांची खरंच क्वालिटी खूप चांगली आहे म्हणून मी तुमच्याबरोबर ते शेअर करते. अदरवाईज मिशोवरती असे सुद्धा कमी किमतीमध्ये तुम्हाला प्रचंड व्हरायटी मिळेल ब्लाऊज मध्ये बघायला गेलं तर, पण हे ब्लाऊजेस खरंच अत्यंत चांगल्या क्वालिटीचे आहेत. सो ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे खास त्याच्यासाठी हा व्हिडिओ. तर जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा. त्यात पहिली मी जी सुरुवात करते ती मला आवडलेल्या आतापर्यंतच्या जे ब्लाऊज आहे मिशोवरून घेतलेला. असं तर मिशोवरून बऱ्याचदा मी ब्लाऊजेस घेतलेले आहेत, बट हे एक ब्लाऊज असं आहे ना की मला असं वाटतं की हे वन ऑफ द बेस्ट ब्लाऊज आहे, जे खूप जास्त प्रमाणामध्ये विकलं गेलेलं आहे मिशोवरून. सो हे ब्लाऊज मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर ह्याचा रंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ते, आणि मला वाटतं याच्यामध्ये वेगळे रंग सुद्धा अवेलेबल आहेत. आता मला ह्या क्षणाला माहिती नाहीये की हे खरंच अवेलेबल आहे की नाही, कारण जसं की तुम्हाला माहिती आहे की मिशोवरून पटकन जे पण असेल वस्तू त्या पटकन आउट ऑफ स्टॉक होतात, जे पण प्रोडक्ट्स असतात ते. इनफॅक्ट मी सुद्धा बराच वेट केल्याच्या नंतर मला हे ब्लाऊज फायनली मिळालं होतं. सो याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे थोडेसे पफ स्लीव्स असतात तशा प्रकारे आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की पफ स्लीव्ह सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत म्हणून अशा प्रकारचे ब्लाऊज अक्षरशः सुंदर दिसतात, खूपच उठून दिसतात हे साडीवरती. तर तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यावरती जे ब्रोकेडचं काम आहे, जरीचं काम आहे ते इतकं सुंदर दिलेलं आहे. सो ह्याचा रंग आणि मुळात ह्याच्यावरती असणारं हे जे जरीचं काम, ह्याच्यामुळे ना हे ब्लाऊज खूप जास्त उठून दिसते आणि त्याच्यात हे जे पफ स्लीव्स आहेत ना ते अजून एक्स्ट्रा एलिमेंट ऍड करतं ह्या ब्लाऊजमध्ये. पॅडेड ब्लाऊज आहे, पॅडची क्वालिटी सुद्धा एकदम मस्त आहे, सॉफ्ट पॅड्स आहेत. बऱ्याचदा असं असतं की मिशोचे ब्लाऊजेस स्वस्त असतात पण त्यांची पॅडची क्वालिटी एकदम बेकार असते. आणि बॅक साईडला तुम्ही बघाल तर इथे बॅक साईडला तुम्हाला हुक आहेत आणि ही सिंपल अशी दोरी मिळते आणि अशा प्रकारे तुम्हाला ही बॅक साईड दिलेली आहे. त्यांनी आतमध्ये इनर वगैरे छान मस्त लावून दिलेलं आहे. सो हे एक ब्लाऊज असं आहे ना की मिशोवरून घेतलेलं हे एकदम बेस्ट असं हे ब्लाऊज आहे. सो हे जर अवेलेबल असेल तर मी नक्कीच ह्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, पण हे जर अवेलेबल नसेल तर मी तुम्हाला याची लिंक अजिबात देऊ शकत नाही. बट जर समजा हे मला कधी अवेलेबल झालं तर मी नक्कीच तुम्हाला त्याची जी लिंक आहे ती प्रोव्हाइड करेन. मध्ये अजून एक ब्लाऊज मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते आणि हे आहे थोडंसं सिल्वर टोन मध्ये आहे हे, आणि सिल्वर टोन मध्ये गोल्डन बेस मध्ये जे ब्लाउजेस असतात ते आपल्याला ऍक्च्युली हवेच असतात, कारण की हे ब्लाउजेस असे आहेत की आता बऱ्याच साड्यांमध्ये काही काही वेळेला जरी जी असते ती सिल्वर मध्ये असते, सिल्वर एम्ब्रॉयडरी असते किंवा सिल्वरचं काम असतं साडीवरती, तर त्याच्यावरती खास करून हे अशा प्रकारचं जे ब्लाऊज आहे ना ते खूप सुंदर दिसतं. सो अशा प्रकारचं एकतरी सिल्वर ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवं तुमच्या कलेक्शन मध्ये. सो हे तुम्ही बघू शकता, हे पण असं छान मस्त पफ स्लीव्स मध्ये हे ब्लाऊज आहे आणि जेव्हा मी हे घातलेलं ना तेव्हा खरंच खूप सुंदर दिसत होतं. ह्याचे पण पफ स्लीव्स खूप छान आहेत, थोडेसे डिफरंट आहेत त्याच्यापेक्षा. आणि ह्याला जे हे पण पॅडेड ब्लाऊज आहे, पॅडची क्वालिटी पण छान आहे. आणि अगेन ह्याचे जे हुक्स आहेत ते तुम्हाला इथे बॅक साईडला दिलेले आहे, तिथे ही अशी सिंपल दोरी मिळते तुम्हाला, आतमध्ये छान मस्त इनर पण दिलेला आहे. सो हे पण ह्याचा जो कपडा आहे ना तो सुद्धा खूप मस्त दिलेला आहे. सो ओव्हरऑल जे त्याची जी क्वालिटी आहे या ब्लाऊजची ती खूप सुंदर आहे. हा तुम्हाला थोडंफार ह्याच्यामध्ये अल्टर तर करावं लागतं, कारण हे परफेक्ट फिटिंगचं असं नाही होत. आपण आपल्या अंदाजाने ते मागवतो पण हलकंसं अल्टर केलं की ते छान बसतं. सो अशा प्रकारचं हे ब्लाऊज आहे, नक्कीच तुम्ही हे घ्यायला पाहिजे. त्यापुढे मी जे तुम्हाला दाखवते ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडंसं येलो कलर मध्ये हे ब्लाऊज आहे. तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी ट्रेंडिंग असं ट्राय करायचं असेल तर हे मसाबा स्टाईलचा ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. आणि हा एक रंग असा आहे की तो बऱ्याचशा रंगाबरोबर जातो. सो डेफिनेटली हा एक रंग किंवा ह्या रंगातलं हे अशा प्रकारचं थोडंसं स्टायलिश ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवं. सो हे पण एकदम जरीचं काम आहे, ह्याच्यावरती छान जरीचं हे फिनिशिंग दिलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे आहे, म्हणजे मसाबा स्टाईलचे ब्लाउजेस तुम्हाला माहिती असतील, हे अशा प्रकारे येतं हे ब्लाऊज. मी एका साडीवरती हे घातलं होतं आणि अशा प्रकारे हे असणार आहे. याचे जे हुक्स आहेत ते तुम्हाला इथे बॅक साईडला दिलेले आहेत. सो हे सुद्धा ब्लाउजेस थोडेसे एक वेगळे, तुम्हाला जर तुमच्या लुकमध्ये थोडा एक वेगळा चेंज हवा असेल ना, सो अशा प्रकारचे ब्लाउजेस तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. आणि
ह्या पण ब्लाऊजची क्वालिटी वगैरे छान आहे. ह्याचा फिटिंगचा फक्त काय प्रॉब्लेम आहे की हे मला स्लीव्हजला एकदम परफेक्ट झाले आहेत, पण जे बस्ट एरिया आहे तिथे मात्र हे भरपूर लूज आहे. सो स्लीव्हजला नाही, पण त्या साईडला मात्र अल्टर करून मला ते घालावं लागलं. सो अशा प्रकारे ह्याची थोडीशी फिटिंग आहे आणि मला वाटतं ठराविक त्याच सायझेसमध्ये हे अवेलेबल आहे. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग हे बघून घेऊ शकता. आणि ह्याच्या आतमध्ये काही अशी एक्स्ट्रा मार्जिन वगैरे नाही की तुम्ही ते ओपन वगैरे करू शकता. सो तुम्ही नीट ह्याची साईज चार्ट बघूनच हे ब्लाऊज परचेस करू शकता. पण डेफिनेटली अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्हाला हवं असेल ना साडीवरती या सणासुदीला घालायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करायला पाहिजे. त्यापुढे मी एक ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहेत. आणि हे जे ब्लाउजेस आहेत ना हे एकदम बोलतात ना की अशा प्रकारचे स्लीवलेस ब्लाऊज नक्कीच आपल्याकडे असायला हवं. कारण बऱ्याचदा असं होतं की कलर आपला मॅच होत नाही साडीला आणि आपल्याला समजत नाही आणि आयत्या वेळेला आपल्याला ती साडी नेसायची असते, पण ब्लाऊजमुळे मात्र सगळा मूड खराब होतो. तर अशा प्रकारचे जे एकदम हे ब्लाउजेस तुम्हाला खूप स्वस्तात मिळतात मिशोवरती, बट ह्यांची क्वालिटी खूप छान आहे. आणि ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर पूर्ण हे असे जरीचे छान मस्त असे हे सगळे विणलेले अशी ही सगळ्या बुट्ट्या दिलेल्या आहेत. कलर किती आहे सुंदर तुम्ही बघू शकता. छान मस्त इथे गोटापट्टीची बॉर्डर तुम्हाला दिलेली आहे. आणि इथे ह्याला सुद्धा पॅड आहेत, एकदम सॉफ्ट पॅड आहेत, एकदम असे हार्ड वगैरे असे बिलकुल नाही, चीप क्वालिटीचे. आणि जे हुक आहे ते तुम्हाला इथे बॅक साईडला मिळत आहेत. आणि अशी सिंपल ही अशी डोरी आहे दिलेली. आणि याच्या आतमध्ये पण तुम्हाला इनर दिलेला आहे. आणि जर तुम्हाला स्लीवलेस घालायला आवडत नसतील तर तुम्ही इकडे बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला इथे स्लीव्स दिलेले आहेत, म्हणजे प्रोव्हाइड केलेला आहे कपडा. तर तुम्ही हवं तर ते तुम्ही ह्याला लावून घेऊ शकता. सो अशा प्रकारचं हे ब्लाऊज आहे. हे तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करते, कारण अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगातले ब्लाऊज तुम्ही नक्कीच तुमच्याकडे घेऊन ठेवा. आणि खरंच सांगते कोणत्याही काठपदराच्या किंवा आपली अशा जरीच्या साड्या वगैरे असतात त्याच्यावरती नाही अशा प्रकारचे हे ब्लाऊज खूप छान दिसतात. सेम त्याच डिझाईन मध्ये मी अजून एक रंग घेतला होता, लाल रंग मला एका साडीवरती हवा होता. आणि मी खरंच सांगते जेव्हापासून मी हे घेतलं तेव्हापासून मी बऱ्याचशा साड्यांबरोबर हे पेअर केलेले आहे. आणि हा पण एक रंग तुम्हाला माहिती आहे की आपल्या बऱ्याचशा रंगाबरोबर जातो साडी बरोबर. सो अशा प्रकारे आहे. सेम मगाशी मी तुम्हाला दाखवलं तशा प्रकारचंच आहे. आणि खरंच हे ब्लाउजेस खूप सुंदर आहेत. तुम्हाला हवा त्या रंगामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि इतक्या स्वस्तामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचे ब्लाऊज मिळत असेल तर अजून काय पाहिजे. कारण आपण वारंवार तर ते ब्लाउजेस घालायला जात नाही, आपल्याला नेहमी काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं. सो अशा प्रकारचे स्वस्तातले हे जे ब्लाउजेस आहे ना ते नक्कीच तुम्ही घेऊन ठेवू शकता. त्याच्या पुढे मी अजून एक ब्लाऊज तुम्हाला इकडे दाखवते. तर हे तुम्ही बघू शकता, हे सिंपल असं ब्रोकेडचं असं हे ब्लाऊज आहे. मॅट फिनिश मध्ये आहे. हे एकदम असं ग्लॉसी जो लुक असतो तसं नाहीये ह्याला. आणि थोडंसं मस्टर्ड शेड मध्ये आहे. याच्यात पण वेगळे रंग आहेत. बोटनेक मध्ये आहे हे. आणि एल्बो स्लीव्स येतात ह्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे ह्याचे जे हुक्स आहेत ना ते तुम्हाला इथे बॅक साईडला दिलेले आहेत. ऑफकोर्स बोटनेक आहे, सो हुक आहे ते बॅक साईडला आलेले आहेत त्याचे. हे विदाऊट पॅड आहेत, म्हणजे पॅड नाही आहेत ह्या ब्लाऊज मध्ये. सिंपल जे ब्लाऊज असतं आपलं तसं आहे. आणि आतमध्ये अस्तर वगैरे लावून दिलेलं आहे. सो अशा प्रकारचं सिंपल येट थोडंसं अशा प्रकारचे जे आपले ब्लाउजेस असतात जे आपण काठपदराच्या साडीवरती घालू शकतो. तर अशा प्रकारचं ब्लाऊज जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच ह्यातलं ब्लाऊज घेऊ शकता. नेक्स्ट जे ब्लाऊज आहे ते तुम्ही बघू शकता. आणि हे ब्लाऊज इतकं सुंदर ब्लाऊज आहे, म्हणजे लिटरली आपली जी पैठणी असते तर पैठणीवरती तर तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. आणि पैठणीला तुम्हाला माहिती आहे की एक वेगळीच एक चमक असते, तिचा एक छान मस्त लक्झुरियस फील असतो. म्हणजे त्या साडीबद्दल काय बोलायचं. आणि प्रत्येकीला वाटत असतं की सणासुदीच्या वेळेला ना अशी साडी आपल्याकडे नक्कीच असायला पाहिजे आणि असली तर ती नेसायला पाहिजे. तर मग त्याच्यावरती ना हे अशा प्रकारचं ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. आणि मिशोवरती मी हे ब्लाऊज बघितलं तेव्हा मला असं वाटलं की हा हे साडी पैठणीवरती खूप सुंदर दिसेल म्हणून. तर तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज किती सुंदर आहे. आणि मी खरं सांगू, जेवढं हे तुम्हाला कॅमेरामध्ये जितकं असं वाटणार नाही तितकं ते ॲक्च्युअलमध्ये म्हणजे रिअलमध्ये जेव्हा तुम्ही हातात घेतल्यावरती तुम्हाला कळेल की याचा कपडा किती सुंदर आहे आणि इतक्या स्वस्तामध्ये तुम्हाला हे मिळतंय. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता किती सुंदर हे सगळं काम दिलेलं आहे, पूर्ण जरीचं काम दिलेलं आहे. आणि खरंच सांगते पैठणीच्या साडीवरती हे ब्लाऊज खूप उठून हे ह्याचे जे हुक आहेत ना ते तुम्हाला फ्रंटला दिलेले आहेत. आणि पॅडेड ब्लाऊज आहे. अगेन पॅड हे खूप सॉफ्ट दिलेले आहेत. आणि एल्बो स्लीव्स येतात ह्याच्यामध्ये. आणि बॅक साईडला हे तुम्ही बघू शकता असं वरपर्यंत आहे हे ब्लाऊज, म्हणजे बॅक साईडला जो गळा आहे तो वरपर्यंत आहे, क्लोज आहे. सो खूप सुंदर दिसेल हे ब्लाऊज. आणि मेन म्हणजे याची शाईन वगैरे खूप सुंदर दिसते. सो अशा प्रकारची एखादी हिरव्या रंगाची, गोल्डन रंगाची किंवा लाल रंगाची, पिवळ्या रंगाची अशा जाणाऱ्या रंगातल्या ज्या पैठणी आहेत ना तर त्या तुम्ही नक्कीच ह्या ब्लाऊज बरोबर छान मस्त पेअर करू शकता. आणि ह्याच्यामध्ये अजून एक रंग आहे, तुम्हाला तो आवडत असेल तर तो तुम्ही घेऊ शकता.
जर हा रंग आता अवेलेबल नसेल तर तो तुम्ही घेऊ शकता, पण नक्कीच तुम्ही अशा प्रकारचं ब्लाऊज सुद्धा तुमच्याकडे घेऊन ठेवायला काहीच हरकत नाही. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं, आणि असं जरुरी नाही की फक्त पैठणीवरतीच असं नाही, तर कोणत्याही काठपदराच्या साडीवरती, आपल्या ज्या गोल्डन रंगाचे जे जरी काम केलेलं असतं त्या साड्यांवरती हे ब्लाऊज खूप सुंदर दिसेल. सो हे ब्लाऊज पण मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. नेक्स्ट मी तुमच्यावर जे शेअर करते ते सुद्धा ब्लाऊज अतिशय सुंदर असं आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं हे ब्लाऊज आहे, जे मिशोवरून घेतलेलं आहे. आणि हे एका ब्रँडचं ऍक्च्युली ड्यूप आहे तसं बघायला गेलं तर, कारण ह्या डिझाईन्स सलवार स्टुडिओ हा एक ब्रँड आहे ज्यांचे खूप सुंदर असे ब्लाउजेस असतात. सो त्याचीच ऍक्च्युली रेप्लिका हे ब्लाऊज बनवलेलं आहे आणि स्वस्तात तुम्हाला हे मिशोवरती मिळतंय. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण हे असं जरीकाम दिलेलं आहे याच्यावरती, पूर्ण हे असे सिक्वेन लावलेले आहेत. आणि ही जी एलिफंटची वगैरे डिझाईन आहे स्लीव्स वरती ती अतिशय सुंदर दिसते आणि पूर्ण हे असं छान मस्त जरीचं वुवन असं हे ब्लाऊज आहे. अशा प्रकारे पॅडेड आहे आणि दोन्ही स्लीव्सला तुम्हाला अशी सुंदर मस्त ही डिझाईन मिळतीये. तुम्ही बघू शकता, म्हणजे जी एलिफंटची डिझाईन दिलेली आहे ती एकदम माइंड ब्लोईंग आहे. आणि बॅक साईडला इकडे तुम्हाला हे असे हुक दिलेले आहेत त्यांनी, आणि इथे सिंपल ही अशी डोरी मिळते तुम्हाला. थोडासा असा मटका शेप असतो ना तशामध्ये ह्याची बॅक डिझायनिंग आहे. सो तसं बघायला गेलं तर ज्या प्राइस रेंजमध्ये हे ब्लाऊज आहे ना त्याच्यामध्ये तर एकदम वर्थ असं हे ब्लाऊज आहे. याच्यामध्ये खूप रंग आहे, तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. सो अशा प्रकारचं जे ब्लाऊज आहे ते नक्कीच तुम्ही कोणत्याही साडीवरती छान मस्त स्टाईल करू शकता. सो हे सुद्धा मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. सो कसे वाटले तुम्हाला हे ब्लाउजेस? आय होप तुम्हाला हे ब्लाउजेस आवडले असतील आणि जे जे चांगले वाटले ते ब्लाउजेस मी तुम्हाला आजच्या हे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. असाच एक व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी अजून छान सुंदर ब्लाउजेस त्याच्यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत